या व्हिडिओमध्ये आपण नाईट स्किन केअर रुटीन कसं फॉलो करायचं हे पाहणार आहोत। बघा, दिवसभर जो पण मेकअप केलेला असतो तो कसा रिमूव्ह करायचा, तेही घरातल्या वस्तूंपासून, कोणतेही महागडे प्रोडक्ट्स न वापरता, मेकअप रिमूव्हरचा वापर न करता घरातल्या वस्तूंपासून आपण मेकअप रिमूव्ह कसा करायचा आणि नाईट स्किन केअर रुटीन कसं फॉलो करायचं, तेही 2 ते 3 स्टेपमध्ये हे पाहणार आहोत। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करू। नमस्ते माय टू फॅमिली, कशा तुम्ही सर्वजण। सोलापुरीताई या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल। बघा, या व्हिडिओमध्ये काय पाहणार आहोत हे तर तुमच्या लक्षात आलेलं आहे। बघा, जेव्हा पण आपण मेकअप करतो त्याच्यानंतर शक्यतो मेकअप रिमूव्हरचा वापर करून मेकअप रिमूव्ह करत असाल तर ताईंनो हे स्टॉप करा, कारण की नेहमी मेकअप रिमूव्हरचा वापर करणं तितकंसं सेफ नाहीये, तितकंसं चांगलं नाहीये। त्यामुळे मेकअप रिमूव्हरच्या ऐवजी मेकअप जर करत असाल तर ठीक आहे, आणि मेकअप रिमूव्हरचा परत तुम्ही वापर करत असाल मेकअप रिमूव्ह करण्यासाठी तर ते तितकंसं चांगलं नाहीये। आपली स्किन जी आहे ती नेहमी केमिकलचा मारा आपण देत राहिलो तर स्किन जी आहे ती डॅमेज होणारच आहे। त्यामुळं जर तुम्ही मेकअप केला असेल आणि रात्रीच्या वेळेस तुम्हाला मेकअप रिमूव्ह करायचा असेल किंवा केव्हाही मेकअप रिमूव्ह करायचा असेल तर या स्टेप जे आहे ते तुम्ही फॉलो करू शकता आणि एक सेफ पद्धतीने तुमचा जो मेकअप आहे तो रिमूव्ह करून आपली स्किन जी आहे ते डॅमेज होण्यापासून वाचवू शकता। तर त्यासाठी काही मोजक्या वस्तूंची आवश्यकता आहे। तर सगळ्यात अगोदर जेव्हा पण तुम्ही मेकअप केलेला आहे तेव्हा डायरेक्ट पाण्याने किंवा साबणाने चेहरा कधीच धुवायचा नाही, फेस वॉशने चेहरा कधीच धुवायचा नाही। तर सुरुवातीला आपल्याला तो मेकअप जो केलेला आहे, खूप जास्त लेअर असतील किंवा साधा नॉर्मल जरी मेकअप असेल तर तुम्ही या गोष्टी फॉलो करू शकता। बघा, आपल्या चेहऱ्यावरती जो पण मेकअप आहे त्याला रिमूव्ह करण्यासाठी आपल्याला फक्त आणि फक्त कोकोनट ऑइल म्हणजेच की खोबऱ्याचं तेल लागणार आहे। खोबऱ्याचं तेल जे आहे ते एक उत्तम मेकअप रिमूव्हर म्हणून तुम्ही यूज करू शकता आणि हे खोबऱ्याचं तेल जे आहे ते तुमची स्किन डॅमेज करणार नाही, तर तुमच्या स्किनला उलट चांगलं आणि रिंकल फ्री बनवण्यासाठी सुद्धा मदत करणार आहे। तर आता हे खोबऱ्याचं तेल कसं वापरायचं बघा, थोडंसं हातावरती 4-5 थेंब खोबऱ्याच्या तेलाचे घ्यायचे आहेत आणि शक्यतो कुठलंही सुवासित खोबऱ्याचं तेल वापरू नका। पॅराशूटची जी बॉटल असते ती घ्या किंवा कच्च्या घाण्याचं जर तुमच्या आजूबाजूला मिळत असेल तर ते घेतलेलं जास्त उत्तम आहे। पण आता शक्यतो सगळ्यांकडे कच्च्या घाण्याचं तेल म्हणजे घाण्याचं तेल मिळणार नाही, त्यामुळे तुम्ही सरळ पॅराशूटची बॉटल जी आहे ती घेऊ शकता। 4 ते 5 थेंब आपल्या हातावरती घ्यायचे आहेत, चेहऱ्यावरती सगळीकडे लावायचं आहे ते तेल आणि त्यानंतर हलक्या बोटांनी तुम्ही मसाज करायचा आहे। शक्यतो डोळ्याच्या आजूबाजूला एकदम हलक्या बोटाने करायचा आहे आणि जो पण मेकअप आहे तो निघायला सुरुवात होईल या तेलामुळे। फक्त आणि फक्त तेलाने तुमचा मेकअप पूर्णपणे निघू शकतो। तर साधारणतः 2 ते 3 मिनिट आपल्याला हलकासा मसाज करायचा आहे आणि त्यानंतर कॉटनने तुम्हाला हा मेकअप जो आहे तो पुसून काढायचा आहे। इथं सुद्धा आपल्याला डायरेक्ट पाण्याने धुवायचा नाहीये मेकअप, तर काय करायचंय, कॉटनने किंवा हलक्याच्या छोट्याशा नॅपकिनने तुम्ही हा मेकअप जो आहे तो पुसून काढू शकता। डोळ्याच्या आजूबाजूला जे पण काजळ आहे किंवा जे पण आय मेकअप केलेला आहे त्याकडे खूप जास्त लक्ष द्यायचं आहे, थोडंसं जास्त तेल तिथं लावायचं आहे आणि हलक्या बोटांनी मसाज करून हा मेकअप जो आहे तो रिमूव्ह करायचा आहे आणि कॉटनने पुसून काढायचा आहे। एक स्टेप करायचं का नाही तर दुसरी सुद्धा स्टेप करायचं आहे। परत आपल्याला थोडंसं तेल घ्यायचं आहे आणि त्यानंतर परत स्किनवरती आपल्या चेहऱ्यावरती तेल लावायचं आणि परत एकदा आपल्याला काय करायचं आहे, हा त्याच पद्धतीनं मसाज करायचा आहे हलकासा आणि परत कॉटनने पुसून काढायचं आहे किंवा नॅपकिनने पुसून काढायचं आहे। ही झाली पहिली स्टेप। त्यानंतर बघा, आता असं झालं का आपलं मेकअप रिमूव्ह, तर बघा परत आणखीन एक स्टेप करायची आहे। तर इथं काय करायचं आपल्याला, थोडंसं बेसन घ्या आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घाला, फक्त बेसन लागणार आहे। हवं तर तुम्ही थोडीशी हळद सुद्धा घालू शकता, एकदम चिमूटभर हळद घालायची आहे आणि त्यानंतर म्हणजेच हे ऑप्शनल आहे, हळद घाला किंवा न घाला, फक्त आपल्याला बेसन जे आहे ते चांगल्या क्वालिटीचं घ्यायचं आहे आणि बेसन घेतल्यानंतर थोडंसं पाणी घालायचं, त्यामध्ये पेस्ट बनवायची आणि चेहऱ्यावरती लावायची आहे आणि फेस वॉशचा वापर न करता, साबणाचा वापर न करता आपल्याला फक्त आणि फक्त बेसनच्या पिठाने किंवा या पेस्टने चेहऱ्यावरती मसाज करायचा आणि चेहरा मग धुवायचा आहे। ही झाली सेकंड स्टेप। चेहरा धुतल्यानंतर हलकासा पुसून घ्यायचा आणि परत आता आपल्याला असं झोपायचं नाहीये, तर तुमच्या आवडीचं कोणतंही मॉइश्चरायझर तुम्ही चेहऱ्यावरती लावा आणि मगच झोपा। हे खूप साधं सोपं स्किन केअर रुटीन जे आहे ते मी फॉलो करते बऱ्याचदा आणि त्यानंतर तुम्हाला म्हटलं की तुमच्याशी सुद्धा शेअर करावं। बऱ्याच ताईंनी कमेंट केली होती की मेकअप रिमूव्हर जो आहे तो कोणता चांगला आहे। बघा, तुम्ही करू शकता, मेकअप रिमूव्हरने मेकअप रिमूव्ह करू शकता, पण नेहमी ते चांगलं नाहीये। त्यामुळं
हे जे नॅचरल पद्धत आहे, नैसर्गिक वस्तूंचा वापर करून जर तुम्ही मेकअप रिमूव्ह केला तर खूप चांगलं होईल आणि तुमची स्किनसुद्धा डॅमेज होण्यापासून वाचेल. त्यामुळं रात्री झोपताना लक्षात ठेवायचं आहे, कधीही मॉइश्चरायझर लावल्याशिवाय झोपायचं नाही आहे. जर तुमची स्किन ड्राय असेल तर इथं मॉइश्चरायझर काम करणार नाही आहे. तर तुमच्या स्किनवरती फेस ऑइल जे मिळतात ते तुम्हाला घ्यायचे आहेत म्हणा, किंवा सरळ सरळ तुम्ही घरगुती फेस ऑइलसुद्धा बनवू शकता. तर घरगुती फेस ऑइल कसं एक साधं सिंपल मी तुम्हाला फेस ऑइल बनवून म्हणजे कसं बनवायचं हे सांगते. तर बघा, आपलं खोबऱ्याचं तेल घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला संत्र्याचा जो छिलका असतो त्याला किसायचा आहे थोडासा आणि खोबऱ्याच्या तेलामध्ये घालायचा आहे आणि डबल बॉईल मेथडनी याला गरम करायचं आहे 5 ते 7 मिनिटासाठी. आणि त्यानंतर हे गाळून तुम्ही एका बॉटलमध्ये भरून ठेवा आणि याचा वापर तुम्ही फेस ऑइल म्हणून करू शकता. फक्त खोबऱ्याचं तेल आणि संत्र्याचा छिलका लागणार आहे आणि याने तुमचं फेस ऑइल जे आहे ते रेडी होईल. जर तुम्ही विकतचं घेऊ इच्छित असाल तर तुम्ही विकतचं सुद्धा घेऊ शकता. चांगल्या क्वालिटीचे जे फेस ऑइल आहे ते तुम्ही ट्राय करा. तुम्हाला जर सूट झालं, म्हणजे फेस ऑइल अलीकडे खूप चांगल्या क्वालिटीचे येत आहे, ते जर तुम्हाला सूट झाले तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. पण घरगुती जर बनवायचं असेल तर तुम्हाला या पद्धतीनं सांगितलं की या पद्धतीनं तुम्ही बनवा आणि याचा नियमित वापर करायचा आहे. म्हणजे असं नाही की मेकअप केल्यानंतर रिमूव्ह केल्यानंतरच फेस ऑइलचा वापर करायचा आहे. तर नियमित तुम्ही फेस ऑइल वापरत जा ड्राय स्किनवाल्यांनी, आणि ज्यांची स्किन ऑइली आहे त्यांनी मॉइश्चरायझर लावलं तरी चालेल. तर आशा करते तुम्हाला लक्षात आलं की किती साधं सिंपल मी नाईट स्किन केअर रुटीन तुमच्याशी शेअर केलेलं आहे. आशा करते तुम्ही फॉलो कराल आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवा. तर चला भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये. तो पण बाय.